विद्यार्थी मित्र हो, या युरो कम्युनिझम म्हणून नवमार्क्सवादाचे जे रूप जगासमोर आलेले आहे, या कम्युनिझमचे जे जागतिक पटलावर जे रूप आहे ते काही तत्वांच्या आधारे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागेल. मग या नव कम्युनिझम किंवा नव साम्यवाद युरो कम्युनिझमची जी तत्त्वे आहेत त्याची चर्चा आज या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम जागतिक साम्यवादी चळवळीचे रशियाला नेतृत्व देण्यास विरोध करणे. जागतिक साम्यवादी चळवळीचे रशियाला नेतृत्व देण्यास विरोध करणे, कारण रशिया जगातील हा सर्वप्रथम साम्यवादी विचारसरणीनुसार बनलेला त्या ठिकाणी देश होता. मग जगाचं नेतृत्व जसं भांडवलशाही अमेरिका एकीकडे करत होती, तसंच दुसऱ्याकडे साम्यवादी रशिया म्हणून आपली एक विचारधारा म्हणून जगाचं नेतृत्व करू पाहत होता. परंतु या नेतृत्वाला कुठंतरी विरोध अनेक देशाकडून किंवा अनेक वर्गाकडून त्या ठिकाणी होऊ लागलेला होता. म्हणून जागतिक साम्यवादी चळवळीचं रशियाकडे जे नेतृत्व देण्याचं जे काही भूमिका काम चालू होतं त्याला विरोध केला गेलेला आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो. यानंतर दुसरं तत्त्व म्हणजे रशियन साम्यवादी क्रांती आणि रशियन साम्यवादी पद्धती इतर साम्यवादी देशासाठी समाजवादाचा आदर्श नमुना असू शकत नाही. साहजिक आहे, कारण प्रत्येक देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, ऐतिहासिक परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते. मग या सर्व विविध देशा बाबतीमध्ये साम्यवादीचं जे काही मॉडेल रशियामध्ये ते तयार झालेलं होतं तेच मॉडेल इतर देशामध्ये जशाच्या तशा स्वरूपामध्ये लागू करणं हे योग्य होणार नाही किंवा त्याचा विकासही त्या ठिकाणी होणार नाही. तर त्या प्रत्येक देशाची जी काही मनोभूमिका आहे, सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे, त्यानुसार ते बनल्या जाईल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणून जागतिक रशियन जी क्रांती झाली, जी काही पद्धत त्यांनी साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी रशियानं वापरलेली होती, ती पद्धत इतर देशाच्या समाजवादासाठी आदर्श त्या ठिकाणी ठरू शकत नाही, हे देखील त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे समाजवाद प्रस्थापित करण्याचे जे भिन्न भिन्न मार्ग असू शकतात. कामगारांच्या हुकुमशाहीला विरोध करणे, कारण समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी केवळ कामगार वर्गाची हुकुमशाही प्रस्थापित करून चालणार नाही. जे काही साम्यवादाचे जे काही नियम सांगितलेले कार्ल मार्क्सने, त्या नियमाच्या आधारेच किंवा श्रमिक हाच त्याचा पाया राहील, कामगार हाच पाया राहील असंही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. जगातील जे काही अनेक क्रांत्या झाल्या आहेत त्या केवळ श्रमिकांनीच क्रांत्या झालेल्या नाहीत. यामध्ये लेखक, डॉक्टर, इंजिनियर, विद्यार्थी, वेगवेगळ्या पेशांच्या व्यक्ती देखील त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून कामगाराची हुकुमशाही त्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी देखील त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. हा त्या ठिकाणी एक आपल्याला हुकुमशाहीला विरोध हा देखील एक तत्व नवीन साम्यवादामध्ये किंवा नव मार्क्सवादमध्ये आपल्याला बघायला भेटतं. क्रांतीसाठी संपूर्णतः कामगारावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यासाठी कामगार, मध्यमवर्गीय, तंत्रज्ञ, सरकारी नोकर, लहान व्यापारी यांची नवीन आघाडी किंवा संघटना स्थापन करावी. अशा स्वरूपाचे साम्यवाद जर निर्माण करायचा असेल तर कार्ल मार्क्सने जो संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे तो संघर्षानुसार तो साम्यवाद उदयास येईल असं त्या ठिकाणी होणार नाही. कारण साम्यवाद निर्माण करण्यासाठी कामगाराचा संघर्ष त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. प्रसंगी हिंसाचाराला देखील थारा साम्यवादामध्ये मांडलेले आहे. परंतु अलीकडील काळामध्ये कामगाराची हुकुमशाही त्याच्यातून होणार नाही. मग यासाठी समाजामध्ये असलेला प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा म्हणून त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. नागरिक स्वातंत्र्य देखील असतं. साम्यवादामध्ये आपण बघतो की साम्यवादामध्ये संपूर्ण समाजाची मालकी ही अर्थव्यवस्थेमध्ये आहे. एवढंच नव्हे, नागरी स्वातंत्र्य देखील साम्यवादामध्ये गळशिपी केल्या जात असतं. परंतु युरो कम्युनिझममध्ये आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच नागरी स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार नव मार्क्सवादाने केलेला आपल्याला दिसून येतो.
मिश्र अर्थव्यवस्था असावी, नागरी स्वातंत्र्य देखील त्या ठिकाणी असलं पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका नवमार्क्सवादाने घेतलेली आपल्याला दिसून येते. लेनिन व स्टॅलिन यांनी स्वीकारल्याप्रमाणे श्रेष्ठ जनसत्ता असू नये, तसेच त्यांनी स्वीकारलेल्या सक्तीचा, जबरदस्तीचा आणि हिंसाचाराचा मार्ग असू नये, याचे समर्थन करताना नवमार्क्सवादी मार्क्सच्याच विचाराची आठवण करून देतात. सक्ती, जबरदस्ती ही काही क्रांतीची प्रेरणा होऊ शकत नाही, त्यातून हिंसाचारच निर्माण होतो, असे मार्क्सचे मत होते. लेनिनच्या कामगार हुकुमशाहीला आणि लोकसत्ता केंद्रीकरणाच्या पद्धतीला विरोध करणे, कारण कामगार हुकुमशाही शेवटी साम्यवादी पक्षाच्या हुकुमशाहीत आणि साम्यवादी पक्षाची हुकुमशाही शेवटी पक्षीय नेत्यांच्या हुकुमशाहीत रूपांतर होते. राज्याची आवश्यकता मान्य करणे, अविकसित राष्ट्राचे सहकार्य करणे. पाश्चात्य युरोपातील मार्क्सवादी पुनर्विचारवाद्यांनी साम्यवादी चळवळीचा फार महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी रशियन वर्चस्व विरुद्ध आणि रशियाच्या पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमानिया इत्यादी देशातील हस्तक्षेपाविरुद्ध उठाव केला आणि त्याच रशियन साम्यवादी पक्षाच्या ध्येय धोरणावर परिणामही झाला आहे. रशियाने काहीसे उदारमतवादी धोरण स्वीकारले. रशियाचे अध्यक्ष मिखाईल आणि पेरुस्वेक आर्थिक पुनर्रचना आणि राजकीय खुलेपणा अशा नवीन धोरणाचा स्वीकार रशियाने त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. सध्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील साम्यवादी चळवळीने दोन आदर्श नमुने झाले आहेत: मार्क्सवादी लेनिनवादी रशियन नमुना, नव मार्क्सवादी किंवा युरो कम्युनिझमचा पाश्चात्य युरोपियन नमुना. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नव मार्क्सवाद आपल्याला आढळून येतो. मग अनेक लेखक आणि विचारवंत यांनी नव मार्क्सवादाची विचार भूमिका त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्याला दिसून येते. ट्रोट्स्की, ॲव्हशेह बर्लिन, डेव्हिड मिस्लॉन, टी.बी. बोटोमूर, कार्ल काच, रोझलुक्समेरी, पॉल सॉत्र, जॉर्ज लुकेन्स, ओलोवस्की, अँटोनी ग्रामस्की, इनक्रुमा, बिल वारेन, जोसेफ शुपिटर यासारख्या विचारवंतांनी ती भूमिका मांडलेली आपल्याला दिसून येते. नव मार्क्सवाद्यांनी प्रचलित मार्क्सवादाच्या किंवा साम्यवादाच्या पद्धतीवर लेनिन, स्टॅलिनवर टीका करून मूळच्या मार्क्सवादातील काही तत्वांचा व लोकशाही समाजवादातील काही पद्धतींचा स्वीकार केला आहे. पश्चिम युरोपीय राष्ट्रातील साम्यवादी चळवळ जीन पॉल सॉत्र, अँटोनी ग्रामस्की आणि जॉर्ज लुकेन्स यांच्या विचाराने प्रभावित झालेले आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये मार्क्सवाद हा एक महत्त्वाचा साम्यवादाची विचारशाखा काळाच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद.